धारणी नगर पंचायत हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये घाणीचे साम्राज्य सगळीकडे पसरल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. कोणत्याही क्षणी डेंग्यू, मलेरिया व साथीचे रोग पसरून मोठी जीवितहानी नाकारता येत नाही. प्रभाग क्रमांक 4 येथील नागरिकांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांना त्वरित स्वच्छता करण्याबाबत विनंती केली आहे. यापूर्वी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांच्याकडून या परिसरात अत्यंत चिखल झाल्यामुळे मुरुम टाकण्यात आले होते. मात्र सदर मुरुमचे पुन्हा पाऊस आल्यामुळे चिखलामध्ये रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे. भयानक अशा चिखलातून महिलांना पिण्याचे पाणी भरावे लागत आहे. तर दुसरीकडे गंभीर बाब अशी की या परिसरामध्ये विद्युत जोडणी सुद्धा केलेली नाही. परिणामी नागरिकांना अंधारात साप बिच्छूंचा धोका निर्माण झालेला आहे. या परिसरात मोठी गटार नाली बनवून रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर मुरुम टाकण्याची गरज आहे. याबाबत मागणी परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी सुधाकर पानझडे यांना केली असून त्यांनी सोमवारी मुरुम टाकण्याबाबत आश्वासन दिले आहे. या संबंधित माहिती घेण्याकरिता मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की प्रभाग क्रमांक 4 परिसरातील नागरिक समस्या घेऊन माझ्याकडे आले होते. त्यालाच अनुसरून रस्त्यावर मुरुम टाकण्यात आले होते. आता पुन्हा या परिसरात चिखल झाल्याची माहिती प्राप्त झाली असून सोमवारी क्षमतेनुसार मुरुम टाकून तात्पुरता रस्ता तयार करून नागरिकांना सहाय्य केले जाणार. आता मात्र धारणी नगरपंचायत प्रशासनाकडून या परिसरातील नागरिकांना कसे व कधी सहाय्य केले जाईल ही पाहण्यायोग्य बाब ठरली आहे. हम लोग यहाँ पर रहते हैं पर हमारे से टैक्स सब वसूल कर लेते हैं पर रोड का कोई कार्यवाही नहीं किया। 10 बार हम लोग ग्राम पंचायत में जाते हैं, सब दूर जाते हैं पर कोई कार्यवाही नहीं करते। हाँ हो जाएगा बोलते, वोटिंग के टाइम में 10 बार आते हैं तो हम लोग को बोलते हैं कि हम रोड बना के देंगे। एक बार भी रोड बना के नहीं दिए। ना कोई मेंबर आता ना सरपंच आता, कोई भी नहीं आता यहाँ पर। बड़े ऑफिस में जाते तो उन बोलते थे मेंबर जिनको वोट दिए उनको बोले आप लोग बोले पकड़ के लेके आओ। हम लोग उनको बोलते तो वो तो कुछ भी नहीं बोलते मैं क्या कर सकता, आप लोग ग्राम पंचायत में जा सकते हैं। तस्मीन शेख, सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।